सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण सेल टॉपिक पाहूया. सेल टॉपिकचं इंट्रोडक्शन पाहू. प्रोकॅरियोटिक सेल जास्त डीपमध्ये नाही, पण युकॅरियोटिक सेलचे जेवढे फीचर आहेत तेवढे पाहणार आहोत आपण. तर चलो, व्हॉट इज सेल? सेल म्हणजे काय? आपल्याला आधी पाहिजे सेल म्हणजे काय. सेल, व्हॉट इज सेल? सेल इज फंडामेंटल म्हणजेच काय? बेसिक. फंडामेंटल म्हणजे काय? बेसिक. बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आता सर आम्ही ऐकलं स्ट्रक्चरल फंक्शनल फंडामेंटल म्हणजे ह्याचं एक्झाम्पल द्या. स्ट्रक्चरल म्हणजे आपल्या बॉडीमधल्या सेल ट्रिलियन्स, बॉडी आपली ट्रिलियन्स सेलपासून बनली, म्हणजे आपलं स्ट्रक्चर बनवलं आहे त्यांनी. मग स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ. फंक्शनल म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम होतं. पुन्हा मग आपल्या बॉडीमध्ये जेवढं सिस्टम चालतात, जेवढं फंक्शन चालतं, जसं डायजेस्टिव्ह सिस्टम चालते, रेस्पिरेटरी सिस्टम चालते, जसं रिप्रोडक्टिव्ह सिस्टम चालते, एक्सक्रेटरी सिस्टम चालते, नर्वस सिस्टम चालते, कार्डियाक सिस्टम चालते. एवढं जे पूर्ण फंक्शन आहे ते सेलमुळं होतं आहे. ओके, चला आपण आता सेलची डायग्राम पाहू. सेलची डायग्राम पाहिजे आपल्याला लगेच. न्यूक्लियस. आता बघा, ही बाहेरची जी लाईन आहे, ही बाहेरची लाईन आहे, त्याला काय म्हणायचं? सेल वॉल म्हणायचं. बाहेरचा राऊंड आहे त्याला सेल वॉल म्हणायचं. एकदम आउटर बाउंड्री काय? सेल वॉल. ओके, ही काय मध्ये सापडणार आपल्याला? ही ॲनिमल सेलमध्ये फक्त सेल वॉल सापडणार नाही, तर प्लांट सेलमध्ये सेल वॉल आहे. ओके, बॅक्टेरियामध्ये सुद्धा सेल वॉल आहे. ओके, आता बघा, सायटोप्लाझम कॉमन इन बॅक्टेरिया, ॲनिमल सेल, प्लांट सेल, प्रोटिस्टा, फंगी. ओके, एव्हरीथिंग सायटोप्लाझम तर असणार. न्यूक्लियस हा आहे न्यूक्लियसमध्ये असतो न्यूक्लिओप्लाझम ही न्यूक्लियसच्या बाहेरची न्यूक्लिअर मेम्ब्रेन, आणि ही असते सेल वॉल. ओके, आता बघा, ही सेल वॉल. आता न्यूक्लिओप्लाझम आणि सायटोप्लाझमला एकत्र केलं तर येतो प्रोटोप्लाझम, आणि सायटोप्लाझम न्यूक्लिओप्लाझमला एकत्र करून जर आपण सेल मेम्ब्रेनला जर त्याला कवर घातलं तर आपल्याला हे प्रोटोप्लास्ट बोलतो. आपण याला काय म्हणतो? प्रोटोप्लास्ट बोलतात. बघा, ह्याचे एक्झाम्पल काय सर? एक्झाम्पल लगेच पाहू आपण. प्रोटिस्ट एक्झाम्पल, प्लांट एक्झाम्पल आहे त्याचं, ॲनिमल सेल एक्झाम्पल आहे, फंगी एक्झाम्पल आहे. ओके, ॲनिमल सेलमध्ये फक्त सेल वॉल नसणार, नाही तर सेम असंच स्ट्रक्चर असणार. ओके, चलो आगे चलते. हाँ, आता बघा, आता कंपोज ऑफ सेल. आता बघा, कंपोज ऑफ सेल एक युनिसेल्युलर असते, एक मल्टीसेल्युलर असते. युनिसेल्युलर म्हणजे वन सेल पासून त्याची लाईफ क्रिएट करतं, ते लाईफ पूर्ण जगतं एका सेलवर. मल्टीसेल्युलर म्हणजे आपण ट्रिलियन्स ऑफ सेल वापरतो. मिनी सेल दॅट, ओके, देखो, मेनी सेल दॅट वर्क टुगेदर कॅरी आउट फंक्शन इन नेसेसरी टू लाईफ. म्हणजे मेनी सेल एकत्र येऊन लाईफसाठी नेसेसरी फंक्शन करतात, त्याला मल्टी सेल्युलर ॲनिमल म्हणतात. जसं की प्लांट, जसं की ॲनिमल्स. ओके, मग सर यांचं फंक्शन कसं होतं? एवढ्या सेल एकत्र कशा येऊ शकतात? ओके, आता आपण त्याचं एक्झाम्पल पाहूया. आता पहा, सेल एक सेल आहे, ग्रुप ऑफ अ सेल हॅव्हिंग सिमिलर फंक्शन, टिश्यू तयार होतो. ओके, टिश्यू, टू ऑर मोर प्रायमरी टिश्यूज दिस एक्सिक्यूट अन ऑर्गन. टू आर मोर प्रायमरी टिश्यू टू आर मोर प्रायमरी टिश्यू एकत्र होऊन एक्सक्यूट म्हणजे एकत्र होऊन ऑर्गन तयार होतो, आणि ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टम तयार होते. बघा, ग्रुप ऑफ ऑर्गन दॅट वर्क टुगेदर कॅरी आउट स्पेसिफिक फंक्शन. ग्रुप ऑफ ऑर्गन एकंदर वर्क टुगेदर एकत्रित करून वर्क करणार ते. ओके, आणि स्पेसिफिक फंक्शन फॉर्म करणार. जसं की आता बघा, जसं की नर्वस सिस्टम आहे. नर्वस सिस्टममध्ये हायपोथॅलॅमस एक काम करतोय, पुन्हा मग आपला मिड ब्रेन एक काम करतोय, पुन्हा मग आपलं पूर्ण शरीरामध्ये काम आहे ना, ते एकत्र येते तेव्हा ती ऑर्गन सिस्टम तयार होते. ओके, चलो आगे चलते. आता जे एक्झाम्पल पाहू आपण. त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टम आहे मित्रांनो. एक सेकंड. डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, पुन्हा मग म्हणजे आपली कार्डियाक सिस्टम आहे. ओके, हे एक्सक्रेटरी सिस्टम आहे, पुन्हा ही कार्डियाक सिस्टम आहे, ही आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टम आणि एक्सक्रेटरी सिस्टीम. ओके, चलो आता आपण युनिसेल्युलरचे पूर्ण पाहूया. बघा, एक सेकंड. युनिसेल्युलर ऑर्गन. आता युनिसेल्युलर म्हणजे सर काय काम करतो? युनिसेल्युलर म्हणजे सेल प्रेझेंट वन, सिंगल सेल प्रेझेंट आहे त्यामध्ये. तसं अमिबा आहे, बॅक्टेरिया आहे, सिंगल सेलवर त्यांची पूर्ण लाईफ चालतं. ती इंडिपेंडंट एक्झिस्टन्स दाखवतात पूर्ण सेल. आपण असे एखादी सेल आपल्या बॉडीची एक बाहेर झाली, ती युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम नाही. ती जी आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, ते पूर्ण बॉडीचं फंक्शन करून दाखवतं. म्हणजे बघा, इंडिपेंडंट एक्झिस्टन्स दाखवतो. ओके, इंडिपेंडंट एक्झिस्टन्स म्हणजे मेटाबॉलिझम तेच करतं, रिप्रोडक्शन तेच करतं, पुन्हा मग मेटाबॉलिझम रिप्रोडक्शन तेच करतं, आणि कॅन परफॉर्म फंक्शन ऑफ लाईफ. म्हणजे लाईफसाठी जेवढे फंक्शन लागतं, रेस्पिरेशन, त्याच्या शोषण्याची
स्टॅबिलिटी ते पूर्ण एकच सेल करतं म्हणून त्याला युनिसेल्युलर आणि इंडिपेंडंट एक्झिस्टन्स दिलेलं आहे. एनिथिंग बघा सेलपेक्षा काही कमी असेल तर ती सेल कन्सिडरच केली जात नाही. म्हणजे बघा इंडिपेंडंट एक्झिस्टन्स जर दाखवत नसेल तर ती सिंगल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम नाही आहे. चलो आगे चलते. हा बघा मेटाबॉलिझम मी बोललो रिप्रोडक्शन आणि कॅन परफॉर्म फंक्शन ऑफ लाईफचं फंक्शन त्यांनी परफॉर्म केलं पाहिजे. आता आपण डिस्कवरी पाहू. ओके फर्स्ट डेड सेल कोणी पाहिली? रॉबर्ट हुकनं पाहिली. फर्स्ट डेड सेल कोणी पाहिली? रॉबर्ट हुकनं पाहिली. फर्स्ट लाईव्ह सेल म्हणजे जिवंत सेल कोणी पाहिली? अँटॉन हॉर्न लिवेनहुक. कोणी पाहिली जिवंत सेल? अँटॉन हॉर्न लिवेनहुकनं पाहिली. ओके न्यूक्लियस कोणी डिस्कवर केला? डिस्कवरी कोणी केली रे बाबा न्यूक्लियसची? तर रॉबर्ट ब्राऊन आणि 1831. हे रॉबर्ट ब्राऊनने डिस्कवरी केली 1831 मध्ये. चला पुढे चालू. तर सर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये फरक काय हो? फरक बघा प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मधला आपण डिफरन्स पाहू. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. ओके युकॅरियोटिक तर पहा साईज प्रोकॅरियोटिक काय स्मॉल, युकॅरियोटिक काय लार्ज. ओके मल्टिप्लिकेशन फास्ट होतं बघा ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन फास्ट होतं आणि ह्याच्यामध्ये ॲबसेंट होतं. ॲबसेंट नाही सॉरी इथं मला ॲबसेंट नव्हतं करायचं. मल्टिप्लिकेशन होतं पण स्लो होतं. स्लो करणे स्लो SLOW स्लो नॉट ॲबसेंट स्लो. ओके बघा न्यूक्लियर मेम्ब्रेन ह्यामध्ये असते ॲबसेंट. ह्यामध्ये काय असते? न्यूक्लियर मेम्ब्रेन ॲबसेंट असते. ह्याच्यामध्ये असते ॲबसेंट. ह्याच्यामध्ये असते न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट. न्यूक्लियर मेम्ब्रेन काय हो? न्यूक्लियसच्या वरची जी मेम्ब्रेन होती मग आम्ही लेबलिंग करताना केलं तर बघा न्यूक्लियर मेम्ब्रेन. ओके ते ह्यामध्ये असते प्रेझेंट आणि प्रोकॅरियोटमध्ये असते ॲबसेंट. वेल डिफाईंड न्यूक्लियस ह्यामध्ये ॲबसेंट असतो. आणि नेकडं आपलं न्यूक्लिओइड असतं त्यामध्ये तो DNA असतो तो नेकडं पडलेला असतो. ओके हां प्रेझेंट न्यूक्लियर वेल डिफाईंड न्यूक्लियस प्रेझेंट इन युकॅरियोटमध्ये प्रेझेंट आहे बघा. ट्रू क्रोमोझोम ह्यामध्ये ॲबसेंट ह्याच्यामध्ये प्रेझेंट. ओके मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स ॲबसेंट आहे प्रेझेंट आहे. सर आता हे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल म्हणजे काय फंड आहे आम्हाला काही समजलं नाही. एका सेकंदात मी समजून सांगतो. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिझम म्हणजे ज्या ऑर्गॅनल्स आहेत आपले ऑर्गॅनिझम नाही ऑर्गॅनल्स जे आहेत ना आपले त्याला मेम्ब्रेनेस आहेत ना गोल्गी बॉडी, गोल्गी कॉम्प्लेक्स, लायझोझोम, मायटोकॉन्ड्रिया, मायक्रोट्युब्यूल आणि व्हॅक्यूल हे आहेत आपले मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स. ओके ते प्रेझेंट असतात युकॅरियोटिकमध्ये, ॲबसेंट असतात प्रोकॅरियोटिकमध्ये. हां तर आता रायबोझोम पाहू. रायबोझोम म्हणजे सर हे काय हो? रायबोझोम ही मेम्ब्रेनलेस ऑर्गॅनिझम म्हणजे मेम्ब्रेन बाउंड ॲबसेंट इन प्रोकॅरियोटिक पण मेम्ब्रेनलेस प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक. ओके आता बघा प्रोकॅरियोटिकमध्ये काय रायबोझोम आहे. युकॅरियोटिकमध्ये रायबोझोम आहे. प्रोकॅरियोटिकमध्ये किती 70 years. युकॅरियोटिकमध्ये काय 80 years. मायटोकॉन्ड्रिया अँड मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट 70 years आणि RER 80 years. ओके काय करतो रायबोझोम? प्रोटीन सिंथेसिसचं काम करतं आणि स्मॉलेस्ट आपल्या बॉडीमधली स्मॉलेस्ट ऑर्गॅनली आहे रायबोझोम. ओके चला आपण आता सायटोप्लाझम पाहू. सायटोप्लाझम म्हणजे काय हो? सायटोप्लाझम एक सेमी फ्लुइड मॅट्रिक्स आहे. हो सर याचं काम काय सायटोप्लाझमचं? सायटोप्लाझम प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिकमध्ये प्लांट सेल ॲनिमल सेल दोन्हीमध्ये असतं. जेवढे आपण पहिल्यांदा एक्झाम्पल घेतले होते तेवढ्यामध्ये प्रोटिस्ट फंगी समथिंग सगळ्यामध्ये सायटोप्लाझम असतं. सायटोप्लाझम म्हणजे काय करतं? सेल्युलर ॲक्टिव्हिटी परफॉर्म करतं. सेल्युलर ॲक्टिव्हिटीला परफॉर्म करतं त्याला बिल्डअप सेल केमिकल रिॲक्शन साठी सायटोप्लाझम एकदम महत्त्वाचं असतं. प्रोटीन सिंथेसिस ते काय करतं? प्रोटीन सिंथेसिस करतं, मेटाबॉलिझम करतं. प्रोटीन सिंथेसिस मेटाबॉलिझम करतं. ओके प्लांट सेलमध्ये असतं, ॲनिमल सेलमध्ये सुद्धा असतं. ओके कीप इन लिव्हिंग स्टेट सेलला लिव्हिंग स्टेटमध्ये ठेवायचं काम करतं. कीप सेल इन लिव्हिंग स्टेटमध्ये सेल ठेवायचं काम करतं. फीचर बघा आता आपण प्लांट आणि ॲनिमल सेलमधला डिफरन्स पाहू आणि आपलं लेक्चर इथं संपू. ओके बघा फीचर्स काय? प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल प्लांट सेलमध्ये प्रेझेंट पण ॲनिमल सेलमध्ये ॲबसेंट. ओनली फ्लेक्झिबल प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे ॲनिमल सेलमध्ये आहे का आउटर बाउंड्री काय? प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. ओके आणि प्लांट सेलमध्ये काय? आउटर बाउंड्री काय? सेल वॉल आहे. ओके बघा क्लोरोप्लास्ट प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे. कारण का रे बाबा? कारण तिथं फोटोसिंथेसिस करायचं असतं त्यांना. त्या फोटोसिंथेसिससाठी क्लोरोप्लास्ट इज इम्पॉर्टंट ऑर्गॅनल्स इन प्लांट. बट ॲनिमलच्या केसेसमध्ये त्यांना फोटोसिंथेसिस करायचं नसते.
म्हणून त्यांना आपल्याला क्लोरोप्लास्टची गरज नाही. ओके, चला सेप पाहूया आपण. इरेग्युलर ऑप्टेन ट्रायंगुलर ड्यू टू सेल वॉल. इरेग्युलर आहे सेप आपला, सॉरी प्लांट सेलचा सेप आहे रेग्युलर. ऑप्टेन रेक्टँग्युलर ड्यू टू सेल वॉल. सेल वॉलमुळे ते रेक्टँग्युलर होतं. इरेग्युलर ॲब्सेंट. आता ॲनिमल सेलमध्ये काय इरेग्युलर राऊंड आहे, ओव्हल येतो. ओके, चला सेंट्रिओल पाहू. शेवटचा पॉईंट आपला सेंट्रिओल. ॲब्सेंट काय प्लांट सेलमध्ये ॲब्सेंट आहे, काय सांगता प्लांट सेलमध्ये ॲब्सेंट आहे? अहो, प्लांट सेलमध्ये ॲब्सेंट आहे एक्सेप्ट सम लोअर प्लांट. सम लोअर प्लांटमध्ये ते प्रेझेंट आहे, पण प्लांट सेलमध्ये ॲब्सेंट आहे. कसे सर? आपले कोणत्या एक्सेप्ट त्यामध्ये ब्रायोफाईट. ओके, ब्रायोफाईटमध्ये मोसेसमध्ये आहे, सेंट्रिओल आहे. ग्रीन अल्गेमध्ये क्लायडोमोनास आहे. हो, सेंट्रिओल आहे. पण अँजिओस्पर्म जे आहेत, जे डॉमिनंट प्लांट आहेत, ह्यांना काही लोअर प्लांट ह्यांचं गिनीत नाही जास्त. पण मोठे मोठे प्लांट आहेत त्याच्यामध्ये सेंट्रिओल आर ॲब्सेंट. प्रेझेंट आता आपल्या ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट आहे. काय रोल काय प्ले करतो? प्ले इन सेल डिव्हिजन. प्ले रोल इन सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनमध्ये रोल प्ले करतं. चालते. हां, तर आता आपण आता थँक्यू व्हेरी मच. आजचं होतं आपलं लेक्चर. जर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. अजून कोणकोणत्या टॉपिकवर लेक्चर पाहिजे आहे, शॉर्ट लेक्चर आम्हाला रिव्हिजनसाठी शॉर्ट लेक्चर पाहिजे आहे असं कमेंट करा. मी शॉर्ट लेक्चर्सवर टाकून देतो. थँक्यू.